स्वामींचा जनता दरबार भरवलेला असतो आणि सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत आलेल्या भाविकांना लेखी स्वरूपात या ठिकाणी मार्गदर्शन करण्याची परंपरा स्वामी युगाचे युगचालक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराज यांनी मागील शतकापासून मानव घडवणे, त्याला सन्मार्गाला लावणे, त्याच्या मनात असणारं द्वैत घालवणे, त्याला व्यसनमुक्त करणे, चिंतामुक्त करणे आणि दुःखमुक्त करणे, सेवाभावी कार्यातून, विनामूल्य मार्गदर्शनातून निर्माण होणाऱ्या अखंड मानवी समस्या ज्या आहेत न संपणाऱ्या, त्यावर उचित असं मार्गदर्शन करण्याची व्यवस्था या कार्यानं देशभरात आणि सातासमुद्रापलीकडे अस्तित्वात असणाऱ्या सर्व सेवा केंद्रांवर त्याची पद्धत आणि निर्मिती केलेली आहे. तथापि आज अनेक केंद्रांचे जबाबदार प्रतिनिधीसुद्धा आलेले आहेत. ते का आले ते आम्हाला माहीत आहे की आगामी परवापासून अखंड जप यज्ञ नामसप्ताह देशात आणि देशाबाहेर होऊ घातलेला आहे. त्या सप्ताहाला स्वामींचा आशीर्वाद असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. जगात देशात खूप प्रतिकूल परिस्थिती आहे, त्यात अनुकूलता निर्माण व्हावी. जगात आणि देशात तमाम मानवजातीला स्वास्थ्य, सौख्य, समाधान, शांती ही स्वामींशिवाय मिळत नाही आणि मिळणार नाही. म्हणून बरेचसे संबंधित प्रतिनिधी गुरुपीठावर चौथ्या शनिवारी काही आले नाहीत, ते आज आलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा या कार्याची शिस्त, पथ्य जनसन्मुख मांडावी की या कार्यातून अंतरंगातून काय काय कामं केली जातात मानवजातीची, आणि आपण ज्यावेळी जनतेला वेळ देतो त्याचवेळी कार्य उभं राहतं. म्हणून स्वामींना समयदान अतिप्रिय आहे. आपलं जेवढं वेळेचं दान आहे ते स्वामी कार्याला दिलं तर स्वामी सांगतात, तू मेरे धाम पर, मैं तेरे काम पर. तुम्ही घरी जाईपर्यंत तुमची कामं मार्गी का लागतात? इथे आलेले असंख्य भाविक आणि सेवेकरी हा अनुभव सांगत असतात. म्हणून स्वामी कार्याला हातभार लावणं, त्यात सहभाग घेणं, हे कार्य नीट समजून घेणं आणि आयुष्यभर सेवेकरी म्हणून राहणं हे स्वामींना भूषणावं बाब आहे. म्हणून यामध्ये आपण गेली अनेक शतकं आणि दशकांमध्ये स्वामी कार्य जनमानसात पोचवणारे आपण पोस्टमन आहात. आणि आपण जर ही पोस्टमनची भूमिका घेतली तरच दिव्यानं दिवा लागेल आणि अंधकाराचा नाश होईल. आपल्या मनात जो अज्ञानाचा अंधकार आहे ते जीवन प्रकाशमय करायचं असेल तर या कार्यात ज्ञानाची पानपोई आहे. आणि त्या पानपोईमध्ये ग्रंथ वाचले तर संत समजतात आणि संत समजले तर भगवंत समजतात. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत ही कार्याची, जीवन कार्याची तेरीज आहे. आणि यातून कृपया आपण स्वामींचं कार्य गरजूंपर्यंत, जनमानसापर्यंत आपण पोचवण्याचं पाईक व्हावं, अशी ही सूचना सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून केली जाते. तथापि उद्याच्या 9 तारखेपासून ते 15 एप्रिलपर्यंत
सर्वत्र अखंड जप यज्ञ नाम सप्ताह आहे. मग ते साप्ताहिक केंद्र असतील, दैनिक केंद्र असतील, या कार्यात जी दत्तपीठं आहेत त्यात वाडी आहे, नरसिंहवाडी, औदुंबर आहे, गाणगापूर आहे, पिठापूर आहे, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आहे. त्याही ठिकाणी हा नामसप्ताह अखंडपणे आपण होऊ घातलेला आहे. आणि ज्यांना ज्यांना त्या त्या ठिकाणी जायची इच्छा आहे, 7 दिवस श्री गुरुचरित्र पारायण करण्याची, स्वामी चरित्र वाचण्याची, देशावर आलेलं संकट टाळण्यासाठी श्री दुर्गा सप्तशती प्रत्यंगिरा मंत्र संपुटित वाच आणि ओवीला लावण्याची, ही सारी एकच वेळ आलेली आहे. म्हणून आपण सकाळपासून बघितलं की आपण प्रत्यंगिरा मंत्र यज्ञ शाळेत कानावर आपल्या येत होता. जगामध्ये खूप मोठं भयानक प्रतिकूलता असणारं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि कदाचित अजून काही मोठे देश जर त्यात सहभागी झाले तर तिसरं महायुद्ध अटळ आहे. आणि तिसरं महायुद्ध म्हणजे देशाची स्मशानभूमी करणे, एका शब्दात बोलायचं झालं. कारण हा देश तसा आपला परावलंबी आहे. आणि तुम्ही परावलंबाचे गेल्या महिन्यापासून अनुभव घेत आहात. अनेक लोक गॅस वाचून वंचित आहे, इंधना वाचून वंचित आहे, हातावरची माणसं रस्त्यावर आलेली आहे. प्रचंड प्रतिकूलता या देशामध्ये आत्ताच निर्माण झालेली आहे. म्हणून हे युद्ध बंद होण्यासाठी स्वामी सेवेकरी सरसावलेले आहेत. इतरांनी सुद्धा त्यात व्हावं, देशाचं रक्षण करावं, सर्वांचाच त्यात सहभाग असावा. आणि युद्ध कोणाला आवडतं आहे, कोणालाच नको आहे. युद्धामुळं कोण काही मिळू शकत नाही. ज्यांनी युद्ध केलं त्यांनी काय कमवलं हा प्रश्न आहे. म्हणून हे युद्धबंदीसाठी भारत माता भगवती यांच्या उपासना आणि स्वामींचा आशीर्वाद देशवासियांना, जगवासियांना मिळावा. म्हणून 7 समुद्रापलीकडे असणाऱ्या सर्व, आजसुद्धा विदेशातून अनेक जण आलेले आहेत. दुबईसह, ओमानसह अनेक प्रतिनिधी इथे आलेले आहेत. त्यांनी थोड्या वेळात समोरच्या टेबलाजवळ उभं राहून आपला परिचय द्यायचा आहे की जे देशाबाहेरून, राज्याबाहेरून आलेले आहेत. त्यांनीसुद्धा तुमच्या देशात काय चाललेलं आहे हे आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत आपण मन मोकळेपणानं मार्गदर्शन करावं. म्हणून अशा पद्धतीनं हे आमचे दुबईचे प्रतिनिधी आलेले आहेत. ते आपणाशी चर्चा करणार आहेत हा कार्यक्रम संपल्यावर की दुबई, ओमान, अरब कंट्री तिथे काय काय चाललेलं आहे हे आपणाला सांगू शकतील. तथापि 9 ते 15पर्यंत आपणाला सर्व सेवा केंद्रांवर सारख्या पद्धतीची सेवा आपण करत आलेलो आहोत. ठीक सकाळी 8 वाजता भोपाळी असते, ते आपणाला माहीत आहे. 10:30 वाजता आरती नैवेद्य असतो, ते माहीत आहे. संध्याकाळी 6:30 वाजता आरती नैवेद्य असतो, हे माहीत आहे. तुम्ही ज्या ज्या गावी जाल त्या त्यावेळी आरतीच्या वेळा एकच असते. हे ऐक्य साधण्यासाठी जगात आणि 7 समुद्रापलीकडे ही एक वाक्यता आपण टिकून जर ठेवली तर 10 की लकडी एक्का बोजा, या उक्तीप्रमाणे आपण निश्चितपणे जगापर्यंत शांतीचा संदेश, स्वास्थ्य, सौख्य, समाधान हा संदेश देऊ शकणार आहोत. या कलियुगाचे सर्व पालक, चालक, मालक सर्व भगवान स्वामी महाराज आहेत. म्हणून त्यांचे पाय धरल्याशिवाय, त्यांची सेवा केल्याशिवाय
हे युद्ध थांबवू शकत नाही. म्हणून आपण पक्केपणानं या गोष्टी स्मरणात ठेवाव्यात. त्यानंतर आगामी 24 एप्रिल ते 27 एप्रिल महाराष्ट्र राज्याच्या वतीनं संभाजीनगर मराठवाड्यामध्ये एक मोठं शिबिर राष्ट्रव्यापी आयोजित केलेलं आहे. महाराष्ट्र राज्यातले सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी तिथे 3 दिवस रात्र मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्काराचं तिथे दालन उभं केलेलं आहे. राज्यातले सर्व शासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, स्थानिक जिल्ह्यातले सर्व जिल्हाधिकारी यांनी ते आयोजित केलेलं आहे. आणि ही संधी आपण विद्यार्थ्यांवर अवश्य द्यावी, कारण आपलं वार्धक्य, आपलं म्हातारपण पुढच्या पिढीवर अवलंबून आहे. आणि त्यांना पुंडलिक कसं बनवावं, श्रावणबाळ कसं बनवावं, की जेणेकरून तुमचं वार्धक्य, तुमचं म्हातारपण सुखात जाईल. ज्यांना सुखात वार्धक्य घालवायचं असेल त्यांनी पुढच्या पिढीवर संस्कार करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून या कार्यानं गेल्या काही महिन्यापासून देशाचं हित, राष्ट्रहित याकडे थोडं झुकतं माप दिलेलं आहे. म्हणून आपण आमची सगळी कामं बाजूला करून युद्ध थांबवण्यासाठी हा सारा खटाटो. तर यासाठी शालेय जीवनात शिक्षकांवर, पालकांवर त्यातल्या काही जिम्मेदाऱ्या दिलेल्या आहेत. आणि राष्ट्रात एकी नांदावी हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. तथापि आज आपल्यामध्ये मूल्य शिक्षणात काम करणारे गुरुजन प्रतिनिधीसुद्धा आलेले आहेत. त्यांनी सर्व शाळा, विद्यापीठं, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना एकत्र आणावं, या कार्यक्रमाची माहिती द्यावी. आणि व्यतिरिक्त कालामध्ये आपण तुम्ही ज्या हातात तुमच्या ग्रंथ आहेत, विद्यार्थ्यांना पुंडलिक श्रावणबाळ बनवण्यासाठी त्या ज्ञानाच्या पानपोईचं महत्त्व सांगावं. म्हणजे मग निश्चितपणे उद्याची नवी पिढी या देशाचे आदर्श नागरिक, निर्व्यसनी पिढी आणि कर्तबगार पिढी म्हणून त्यांचा समावेश नाही. म्हणून आपण या सर्व बाबी या विभागानं स्वतःवर घेतलेल्या आहेत आणि ते आपणाला निश्चितपणे आवडतील असं प्रदर्शन आणि प्रशिक्षण मराठवाड्यात संभाजीनगरला भरवलेलं आहे. तर दुसरा विभाग इथे प्रश्न उत्तर विभागात काम करणारे प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा की आलेले जे काही भाविक आहेत, जे काही समस्या घेऊन आलेले आहेत वेगवेगळ्या, त्या समस्यांची लेखी उत्तरं आणि विनामूल्य मार्गदर्शन आणि त्यात लागणारं समयदान हे उभे असणारे प्रतिनिधी आपणाला आपल्याशी संवाद साधणार आहेत. म्हणून आपण घाई न करता अस्तमांच्या आरतीपर्यंत हे दिवसभर आलेल्या जनतेच्या सर्व समस्या कृपया आपण फक्त तोंडी न बोलता त्या आमच्यापर्यंत लेखी पाठवा. आपल्या ज्या काही समस्या आहेत कुटुंबातल्या त्या आपण लेखी पाठवा. थोडी तसदी घ्या लिहिण्याची, म्हणजे त्यावर लेखी उत्तर मिळेल. बोलण्यानं प्रश्न सुटणार नाही. मराठीत एक म्हण आहे, सौ बका एक लिखा. लिखाणाला जे महत्त्व आहे ते बोलण्याला नाही. म्हणून त्या दृष्टीनं कृपया आपण सहानुभूतीपूर्वक आपल्या समस्या आमच्यापर्यंत लेखी स्वरूपात द्या. म्हणजे आपणाला लेखी स्वरूपात परोक्त मार्गदर्शन उभे असणारे प्रतिनिधी संवादातून आपली समस्या निराकरण करतील. तर पुढचा विभाग इथे विवाह मंडळ आलेला आहे. त्यांनी उभं राहून परिचय देऊन विवाह मंडळातून आज बरेच पालक मुलामुलींच्या
विवाहाविषयी विचारणा करण्यासाठी आलेले आहेत. काही पत्रिका जमतात की नाही हे विचारायला आलेत, पसंतीविषयक विचारायला आलेत, अनेक बाबी आहेत. तथापि हे उभं असणारं जे विवाह मंडळ आहे यांच्याकडे महाराष्ट्र राज्यातल्या 36 जिल्ह्यातील कुठल्या जिल्ह्यात किती उपवर मुलं मुली आहेत ही त्यांच्याकडं गणकशास्त्रातून ती माहिती त्यांनी मिळवलेली आहे. त्याचा आपण लाभ घ्यावा आणि विनामूल्य मार्गदर्शनातून ते आपणाला हे काम सातत्यानं दर गुरुवार रविवारी इथे विवाह परिचय मेळावा भरवला जातो विनामूल्य. त्याचा आपण लाभ घ्यावा. अट एवढीच आहे, हुंडा मागू नका. बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं पण साखरपुड्यासारख्या छोट्याखानी उपक्रमात जर आपण मुलामुलींचे विवाह केले तुम्ही चिंतामुक्त झाला असाल. आणि गेल्या 80 वर्षात या पद्धतीनं स्वामींच्या आशीर्वादानं जेवढी विवाह झाली आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून जीवित सुखी करायचं असेल तर आपणाला या पद्धतीनं वाटचाल करणं सोयीचं ठरणार आहे. म्हणून आपण याचा कृपया अवलंबन करावं. हे काहींना पटेल, काहींना पटणार नाही, परंतु काळच तसा आलेला आहे की आता दुसरा पर्याय नाही. म्हणून त्या दृष्टीनं आपण विवाह मंडळाला भेटी द्याव्यात. विवाह मंडळाचं पुढचं पाऊल आहे ज्या विदूर मुलं आहेत किंवा विधवा मुली आहेत त्यांना योग्य स्थळ, योग्य जोडीदार देण्याचं सुद्धा त्यांनी पाऊल पुढे टाकलेलं आहे. म्हणून त्यातही ज्यांना ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी विवाह मंडळाशी संवाद साधताना तिसरं पुढचं पाऊल जे दुर्लक्षित लोक आहेत, जे विकलांग आहेत, जे दिव्यांग आहेत, आयुष्यात त्यांना योग्य जोडीदार त्यांच्यासारखा त्यांना मिळावा तेही पुढचं पाऊल टाकलेलं आहे. अशी कामं सहसा जगात कोण करत नाही. ती कामं जे कोणी दुर्लक्षित कामं करत नाही ती कामं आमचं विवाह मंडळ करतं. आणि हे काम आपणाला गाव पातळीवर पोचवायचं. केवळ दिंडोरी येथे करून चालणार नाही. सर्वांना दिंडोरीला येणं शक्य नाही, गुरुपीठावर येणं शक्य नाही. जिल्ह्याचं, राज्याचं, गावं पातळीवर आपण ही विवाह मंडळं पोचवावीत. म्हणजे त्या त्या गावात जे दिव्यांग आहेत, अपंग आहेत, विदूर आहेत, परित्यक्त आहेत, उपवर मुलं मुली आहेत त्यांची गैरसोय दूर होईल आणि एक चांगल्या मार्गानं आपणाला परोक्त आयुष्यभर स्वास्थ्य, सौख्य, समाधान या दिशेनं वाटचाल करता येईल. आपणाला पटत असेल तर यात अवश्य वेळ, समय, वेळेचं दान द्यावं. ज्यांना आवड आहे अशा पोक्त पुरुष आणि भगिनींनी विवाह मंडळात काम करावं. हे मोठं आपणाला आव्हान आहे. कारण हे काम एक किंवा 2 व्यक्तींचं नाही, लाखो हातांचं काम आहे. जगामध्ये आज खूप मोठ्या समस्येमध्ये सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या लग्नाचा आहे. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खट्याळ सूनबाई मिळाली घराचं घरपण आणि देशाचं देशपण राहणार नाही. म्हणून आजच्या मितीला मुलांचा फार लग्नाचा अवघड प्रश्न आहे. तो ऐरणीवर आहे. तो आपण अत्यंत सहानुभूतीपूर्वक, समंजसपणानं आणि कुठलेही रुसवे फुगवे, मान सन्मान, अपमान याची अपेक्षा ठेवू नका, तर तुम्ही सुखी व्हाल. हे पण नियम विवाह मंडळाकडून जाणून घ्यावेत. हे कळकळीचं आव्हान आहे. मग आम्ही गॅरंटीनं सांगतो की तुमचं आयुष्याचं भलं होईल. आपणाला उपद्रव कुठून सुरू होतात? मान पान, सन्मान, अपमान, तिथे शत्रू निर्माण होतात. म्हणून साधी राहणी, उच्च विचारसरणीतून आपणाला निश्चितपणे विजय प्राप्त होतो.
अजातशत्रू ज्याला आपण म्हणतो त्याला कोणी शत्रूच राहत नाही, तशी कृती विवाह मंडळातून आपण जनतेपर्यंत पोचवायची. पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन दरवर्षी प्रत्येक मोसममध्ये, समयामध्ये किंवा हंगामामध्ये सर्वात जास्त त्रास बळीराजाला आहे. तोच भरडला जातो. युद्धातही तोच भरडला गेला, इंधनं वाचून, गॅस वाचून. आणि रोज असणारं वादळ, पहिली शेतकऱ्याचे नुकसान होते. गेल्या आठवड्याभरात राज्याच्या 36 जिल्ह्यात आंबा असेल, संत्रा असेल, धान्य पीक असेल, गहू असेल, उभी पिकं आडवी झाली. अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक तोफेच्या तोंडी निसर्ग आपत्ती बळीराजाला सहन करावी लागते. म्हणून त्याला योग्य मार्गदर्शन, त्याचं मनोबल वाढवण्यासाठी, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी त्याला काही या कृषी अंकामधून उपाय दिलेले आहेत. आणि हे जर उपाय त्यानं केले तो नक्की आत्महत्या करणार नाही. असे उपाय या ग्रंथामध्ये नमूद केलेले आहेत. ते सहानुभूतीपूर्वक त्याची आपण पानं चाळावीत आणि या ज्ञानाच्या पानपोईत बळीराजाला ते समजून सांगण्याचा प्रयत्न वाचन संस्कृतीनं इच्छुकांनी शेतकऱ्यांपर्यंत हे मांडावं, कळकळीचं निवेदन आहे. तर पुढचा विभाग इथे डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे दर रविवार गुरुवारला कमीत कमी 100 रुग्ण असाध्य आजाराचे येतात. आत्तासुद्धा कॅन्सर रुग्ण खूप आलेले आहेत. सकाळी 50-60 होते आणि ते खूप आशेनं आलेले आहेत, शेवटची भेट घेण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यांना स्वास्थ्य, सौख्य उर्वरित असल्यानं त्यांचं आयुष्य स्वामी त्यांना परत प्रदान करतात. फक्त त्यांनी मनोभावे हा दवा घेणं त्यांचं कर्तव्य आहे. हा जो दवा आहे तो बिना केमो, बिना वेदना, बिना सर्जरी असणारा हा दवा आहे. अत्यंत अल्प स्वरूपात हा दवा कॅन्सर बरा करण्याचं काम करतो. म्हणून आपण या दव्याचा अनुभव घ्या. त्याआधी कॅन्सरची काही पथ्य त्या पेपरच्या मागच्या बाजूला दिलेली आहे, ती पथ्य पाळा, मग औषध घ्या. रुग्णांनी उडीद, बाजरी, मका, हिरवी मिरची आणि वांगी ही त्याज्य करावी, म्हणजे ती खाऊ नयेत, म्हणजे मग हा दवा लवकर लागू होईल. म्हणून संबंधितांनी औषधापेक्षा पथ्य महत्त्वाची आहे हे जरा नीट समजून सांगावं, म्हणजे तो रुग्ण लवकर बरा होईल. म्हणून इथे सप्तरंगी नावाची वनस्पती, तिचा काढा, सर्व प्रकारचे कॅन्सर तो बरा करतो. ज्यांना ब्लड कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी हा रानभेंडी आहे. हा गाईच्या गोमूत्रात, देशी गाईच्या गोमूत्रात किंवा गोमूत्र अर्कामध्ये त्याचा वापर केला तर 3 आठवड्यामध्ये घशाचा आणि ब्लड कॅन्सर तो बरा करतो. तर ज्यांच्या पोटात किंवा शरीरात कुठेही कॅन्सरची किंवा रक्ताची गाठ असेल त्याच्यासाठी हा वेखंड संजीवनी आहे. हा चांगल्या मधामध्ये घासून प्राशन केला, त्याचे अनेक उपयोग आहेत. ज्यांना हाडांचे त्रास आहेत, बऱ्याच जणांना पायाची टाच जी आहे ती सतत दुखते, त्यावर डॉक्टरकडे इलाज नाही, अशा वेळी वेखंड गाईच्या गोमूत्रात घासून गरम करून रात्री झोपतेवेळी तो लेप लावला, 3 दिवसात दुखणारी टाच किंवा दुखणारी हाडं बरी होतात. इतका सोपा दवा आहे. म्हणून आपण कृपया सहानुभूतीपूर्वक तो घरचे घरी आयुर्वेद जो ग्रंथ आहे, आजीबाईचा बटवा आहे,
तो जरा चालून बघावा. कुठल्याही मेडिकलमध्ये जाण्याची गरज नाही. घरचे घरी हा सोपा दवा डोळस बुद्धीनं आपल्याला करता येईल. आणि खरं तर आमच्यात बसलेल्या सर्व माता भगिनींच्या घरी मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषधं आहेत. त्यात हळद आहे, जिरं आहे, अलीकडे प्लेटलेट कमी होणं, हिमोग्लोबिन कमी होणं, हृदयविकाराचे त्रास होणं फास्ट फूड खाल्ल्यामुळं त्याला जिऱ्यासारखा दवा नाही. म्हणून रोज 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात चावून खाल्लं तर साधारण 3 दिवसात हिमोग्लोबिन 15पर्यंत जातं. प्लेटलेट अपेक्षापर्यंत वाढतात. जिरं ही साधी मामूली बाब आहे. म्हणून आपण त्याचा मसाल्याचा डबाचा जर अभ्यास केला तर आपले सारे आजार त्या मसाल्याच्या डब्यात असणारी औषधं बरी करतील. म्हणून नव्या पिढ्यांना तुम्ही शिकवा. त्या मसाल्याच्या डब्यात तेजपान आहे, दालचिनी आहे. ज्यांचं खूप वजन चरबी वाढलेली आहे, कुठे जाऊ नका, ती दालचिनी चांगल्या मधात घासून सकाळ संध्याकाळ दुपार 3 किंवा 4 टाईम ती प्राशन केली आणि सोबतीला गरम पाण्याचा वापर केला, थंड पेय न पिता. जे लोक गरम पाणी पितात 12ही महिने त्यांना कुठलेही असे त्रास होत नाही, चरबी वाढत नाही. म्हणून आपण तो प्रयोग करून बघा. गरम पाणी पिण्यात वापरा. फार तर फार कोमट प्या. उन्हाळा जरी आहे तरी. आमचे अनेक लोक उन्हाळ्यात गरम पाणी पिऊन दाखवतात. डॉक्टरकडं जाण्याचं काम नाही. शरीराला जेवढं वजन लागतं तेवढंच राहतं. अनावश्यक चरबी वाढत नाही बिना औषधानं. म्हणून अत्यंत सोप्या साध्या पद्धतीत आपलं वजन, आपलं आरोग्य आपल्या हातात येण्यासाठी या आयुर्वेद ग्रंथाचा आणि या विभागाचा कृपया आपण वापर करावा, हे कळकळीचं आव्हान. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले असतील, त्यांनी आपला परिचय द्या. वास्तुपण जोपासण्यासाठी माणसाला 3 गरजा आहे: अन्न, वस्त्र, निवारा. निवारा म्हणजे वस्त्र. ती वास्तू कशी असावी? वास्तूचं स्वरूप असं आहे, ज्याला रात्री डोकं टेकल्यावर 5-6 घंटे झोप येते तो खरा श्रीमंत माणूस. पण इथे आज खूप श्रीमंत लोक येऊन बसलेले आहेत. थोडा विनोदाचा भाग असेल, ज्याला डोकं टेकलं, झोप लागली तो खरा श्रीमंत. आता अर्थ कसा लावायचा तो तुम्ही बघा. पण जगामध्ये जे खूप मोठे श्रीमंत लोक आहेत, झोपेच्या गोळ्या खाऊनही 3-3 वाजेपर्यंत रात्री झोप येत नाही, ते श्रीमंत नाही. हे आमच्या पूजनीय टिळकांची व्याख्या आहे. म्हणून इथे बसलेले तुम्ही सर्वजण माणुसकी रूपी श्रीमंत आहात. आणि हे माणुसकी शास्त्र वास्तुशास्त्रातून प्रत्येकापर्यंत पोचवायचं. चुकून घरात बंद पडलेली घड्याळं असतील, दुर्लक्ष झालं असेल तर घड्याळ हे कुबेराचं वाहन आहे. त्या कुटुंबामध्ये आर्थिक अडचण निर्माण होते. बऱ्याच बहिणींच्या किचनला काळ्या रंगाचा कडप्पा दगड लावलेला आहे. ज्यांच्या आहे त्यांनी हात वर करा, म्हणजे आम्हाला त्यावर उपाय सांगता येईल. बरेच हात वरती आलेत, धन्यवाद. घाबरून जाऊ नका. त्या किचनच्या काळ्या दगडाला पांढरा ऑइल पेंट किंवा पिवळा ऑइल पेंट जर मारला, म्हणजे काळा रंग दिसू द्यायचा नाही, तोडफोड करण्याचं प्रयोजन नाही. ज्या ज्या घरामध्ये काळा दगड आहे तिथे महिलांना मणक्यांचे, पाठीचे, स्पॉन्डिलिटिसचे त्रास सुरू झालेले आहेत. डोक्यावर अनामिक कर्ज वाढत चाललेलं आहे. दवाखाना सतत चालू झालेला आहे. या गोष्टी कुठेतरी थांबवायच्या असतील तर आमचे इंजिनियर लोक उभे आहेत, यांच्याकडून सहानुभूतीपूर्वक घरी गेल्या गेल्या आपण आपल्या वास्तूचं डॉक्टर आपणच बना.
फक्त सूत्र समजून घ्या. अशा सांगण्यासारख्या खूप बाबी आहे. कुठल्या दिशेला काय नसावं, काय असावं. मुलांनी अभ्यास करताना उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास केला तर उत्तर दिशा त्याची उत्तरं देते. तिथं नाव उत्तर आहे. कार्यालयात किंवा घरात शक्यतो पूर्वेकडं आपलं मुख असेल, तोंड असेल किंवा प्रवेशद्वार असेल ते अधिक उत्तम आहे. म्हणून या साऱ्या बाबी अत्यंत थोडक्यात ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथांमध्ये ती पानं जर तुम्ही चाळली त्याची उत्तरं घर बसल्या तुम्हाला मिळणार आहे. कुठेही जायचं कारण नाही. तर पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय द्यावा आणि जे गोरगरीब सामान्य माणसं आहेत त्यांना कानूनविषयी मार्गदर्शन करावं. सतत त्यांना कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतात, त्या आपल्याला बंद कराव्या लागतील. ऐवजी तुम्ही धार्मिक तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या तुम्हाला परवडतील. तुम्हाला पंढरपूर वारी परवडेल, त्र्यंबक वारी परवडेल, अन्य वाऱ्या परवडतील, परंतु कोर्टाची वारी खिशाला परवडणारी नाही. म्हणून आपण तो सामुदायिक सहानुभूतीपूर्वक विचार करून लोकन्यायालये भरून गोरगरीब जनतेला त्यातून सोडवावं. अत्यंत संयमानं या सगळ्या गोष्टी कराव्यात हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींसवेत अन्य प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी देखील यांच्यासोबत परिचय द्यावा की ज्यांना नामसप्ताविषयी, प्रशासकीय कामकाजाविषयी, ज्यांना कुठे कुठे पारायणाला जायचं आहे त्याविषयी तथा आपली काही शंका सूचना असेल त्याविषयी लेखी स्वरूपात त्यांना भेटावं. म्हणजे हे आपणाला लेखी स्वरूपात आपल्या प्रश्नांचं उत्तर किंवा ती जी काही समस्या असेल, शंका असेल त्या शंकेचं समाधान करतील. सोबत युवा प्रबोधन प्रतिनिधी आहेत, सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी आहेत, स्वयंरोजगार प्रतिनिधी आहेत, पर्यावरणपूरक प्रतिनिधी आहेत, पशुगोवंश प्रतिनिधी आहेत, त्यानंतर दुर्गा अभियान प्रतिनिधी आहेत, देश विदेश अभियान प्रतिनिधी आहेत. हे सारे प्रतिनिधी हे स्वामी कार्य जनमानसात काय काय काम करतं ते सांगण्यासाठी इच्छुक आहेत. म्हणून आपण केवळ फक्त अध्यात्म करणं याला किंवा कर्मकांड करणं याला अध्यात्म म्हणत नाही. खरं तर अगदी सत्य बोलायचं झालं या कार्यातून गेल्या 80 वर्षात 20% आपण अध्यात्म करतो आणि 80% सामाजिक बांधिलकी पत्करलेली आहे. म्हणून आपण सामाजिक बांधिलकीकडे वळताना बिना हुंड्याचे विवाह आहेत, कॅन्सरसारखे रुग्ण बरे करायचे आहेत, विकलांग लोकांचे विवाह किंवा त्यांच्या गरजा त्या समजून घ्यायच्या आहेत, गोरगरीब जनतेचे अश्रू पुसायचे आहेत, आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह आपल्याला करायची आहेत, देशात शहीद झालेल्या जवानांच्या मुलामुलींची विवाह आपणाला करायची आहे. ही कितीतरी कामं आहेत. हे कोण करेल? सरकार थोडीच करणार आहे. म्हणून आपणाला ही कामं करायची आहेत. तर त्या दृष्टीनं आपण या सगळ्या 18 विभागाकडे वळताना इथे याज्ञिकी प्रतिनिधीसुद्धा आलेले आहेत. त्यांनी देखील परिचय देऊन सध्या वादळाचा कालावधी आहे, हा वादळध्वज आहे, हा वादळ थांबवण्याचं काम करतो. तो आपण आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधा, तो आपल्या मारुती मंदिरात किंवा सेवा केंद्रात लावा. त्याखाली बसून हनुमान चालिसा असेल, मारुती स्तोत्र असेल, मारुतीचं स्तवन असेल. कारण हनुमानजी हे वायुपुत्र आहे. वायू फक्त हनुमानजींच्या आटोक्यात आहे. म्हणून त्यांना जर विनंती केली तर त्याचा बंदोबस्त ते करतात. तर भूकंप होऊ नये किंवा कमी रिश्टरचा भूकंप अपेक्षित आहे
याला भूकंप यंत्र म्हणतात. कारण आगामी एप्रिल अखेरला जगात, देशात, छत्तीसगडसारख्या आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मोठे भूकंप होणार आहेत. त्याची तीव्रता कमी करण्याचं काम हे यंत्र करतं. म्हणजे साधारण 1.5-2 रिश्टरपर्यंत भूकंप होते, जे शास्त्रज्ञांना सांगितलं 8 ते 10 रिश्टर भूकंप होणार आहे. एवढे मोठे भूकंप झाल्यावर शिल्लक काहीच राहत नाही. तसं होऊ नये म्हणून हे यंत्र जर आपण गावोगावी मारुती मंदिरात स्थापन केलं किंवा सेवा केंद्रात स्थापन केलं तर कमी रिश्टरचे भूकंप होतील, पण भूकंप होणार आहेत. हे तितकंच खरं आहे. ही काळ्या दगडावरचे रेग आहे, परंतु त्यात वित्त आणि मानवहानी होऊ नये हा त्यामागचा आमचा उद्देश आहे. म्हणून आपण यात सहकार्य कृपया करावं. हे मानव जातीच्या, राष्ट्राच्या हितासाठी ह्या संकल्पना आहेत, अन्य बाबी नाही. हे विनामूल्य मार्गदर्शन हे प्रतिनिधी आपणाशी करतील, त्यात दुमत नाही. तर शेवटचा विभाग, मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध केलेली आहे. तर त्यात त्यांनी परिचय देऊन आज अनेक भगिनी येता येता 2 प्रश्न स्वामींच्या कानावर त्या घालणार आहेत. तुमच्या पोटात, आमच्या पोटात आहे. त्यातले 2 महत्त्वाचे प्रश्न असे आहेत की आमच्या कुटुंबात आमचे काही सदस्य चोरून व्यसनं करतात. त्यात बिड्या, काड्या, मद्यपान, धूम्रपान, मांसाहार असे. हे बंद व्हावं आणि त्यांनी निर्व्यसनी शाकाहारी राहावं असं इथे बसलेल्या आणि घरी असलेल्या आमच्या सगळ्या भगिनींचा विचार आहे. त्याचे आम्ही सहमत आहोत. म्हणून त्यांनी घरचे घरी शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर आपल्या नित्यसेवेमध्ये शिवाचं अतिउच्च स्तोत्र, त्याला महिम्न आणि रुद्र आहे पैकी जर आपण त्याचा पाण्यानं अभिषेक करून ते तीर्थ संबंधितांना दिलं, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि तुमचे सारे सदस्य शाकाहारी निर्व्यसनी होतील, घर बसल्या, कुठेही जाऊ नका. म्हणून आपण हे तंत्र सोप्या साध्या पद्धतीत उभ्या असणाऱ्या भगिनींकडून कृपया आपण समजून घ्या. घरच्या घरी आपण हे सगळं करा, कुठेही जायचं कारण नाही. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज ते अलीकडं कमी होण्याऐवजी वाढतं आहे. ते खाली आणण्यासाठी त्याचं नाव आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे. श्रीयंत्रांची सेवा खरं भगिनींनीच करावी, स्त्रियांनीच करावी. त्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे, सामर्थ्य आहे, अद्भुत असं सामर्थ्य आहे. म्हणून आमच्या इथे बसलेल्या, घरी असलेल्या, जगातल्या, देशातल्या, दुबईसह या साऱ्या भगिनी घरचे घरी या श्रीयंत्राचं पूजन करतात. त्याच्या अभ्यासक, उपासक, प्रचारक, प्रसारक आहेत. आणि प्रतिपौर्णिमेला त्या श्रीयंत्रासमोर एक वाटीभर शिऱ्याचा स्वतः सत्यनारायण करतात, 3 सुपाऱ्या मांडून. तथापि इथे बसलेल्या ज्या भगिनी प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात वरती करावेत. बरेच हात वरती आलेत, 50%. परंतु ज्यांचे हात वरती नाही त्यांना कोण सांगेल, ते तुम्हाला सांगावं लागेल. म्हणून तुम्ही जे हात वरती असणाऱ्या भगिनींनी जी सेवा तुम्ही घरी करता ती त्यांना सांगा. दिव्यानं दिवा लावा, ज्योतीनं ज्योत लावा. भला करो भला होगा. आपण जर दुसऱ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं, भगवंत पहिलं आपलं काम करतो. म्हणून आपण आजपासून या चैत्र महिन्याचा आता हा दुसरा पंधरवाडा सुरू झालेला आहे. मागील पंधरवाड्यात आपण 4 नवरात्र होऊ घातलेले होते. त्यात पाडव्यापासून पौर्णिमेपर्यंत रामनवरात्र, देवी नवरात्र आणि हनुमान नवरात्र. आणि 4थं नवरात्र फार कमी लोकांना माहीत आहे. ते चैत्र शुद्ध द्वितीयेपासून तारीख 15 एप्रिलच्या त्रयोदशीपर्यंत
कमीत कमी महिनाभर हे नवरात्र असतं, त्याला स्वामींचं नवरात्र म्हणतात. या स्वामींच्या नवरात्रात सांगतेला नामसप्ताह असतं. मगाशी आपण बोललो की या 7 दिवसात 9 ते 15 या काळात गुरुचरित्र वाचणं, स्वामी चरित्र वाचणं, वेगवेगळे याग आहेत, त्यात गणेश याग आहे, रुद्र याग आहे, चंडी याग आहे, मनोबोध याग आहे, गीता याग आहे. हे सारे यज्ञ याग सामान्य शेतकऱ्यांपर्यंत लोकांना, भगिनींना करता यावेत, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून आपण यात कृपया सहभाग घ्या, इतरांपर्यंत आपण संवाद साधा आणि हे सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान कार्यरत करा. बऱ्याच जणांना काय वाटतं, केंद्रात लोक आले पाहिजे. केंद्रात कसे काय लोक येतील? तुम्ही लोकांकडे गेल्याशिवाय लोक तुमच्याकडे कसे येतील? इथे आमच्या कसमा बेल्टमधले काही सेवेकरी आले, कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव, यांना कळकळीचं सांगणं आहे, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. त्या भागात लोक केंद्रात जातच नाहीत, फार मुठभर लोक जातात, कमीत कमी जातात. आम्हाला त्यांना कळकळीचं सांगणं आहे, तुम्ही जोपर्यंत तुमचा समयदान लोकांपर्यंत देत नाही, लोक केंद्रात येतील कसे? तिथे प्रश्न उत्तर होईल कसं? जिथे प्रश्न उत्तर आहे, जिथे ग्राम अभियान आहे, तिथे मात्र रेलचेल आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात अशी अनेक दुर्लक्षित केंद्र आहेत आणि खरं तर आमचा याही पुढचा दृष्टिकोन आहे, त्या विटामातीच्या केंद्रांपेक्षा 2 पायाची चालती बोलती केंद्र जर आपण घडवली ते जास्त महाराजांना अभिप्रेत आहे. म्हणून 2 पायाची चालती बोलती केंद्र आपण उभी करावीत, हे कळकळीचं आव्हान. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आपण सकाळी 8 वाजेशी आलात. मनाजीराव आपल्याला काही सूचना करतायत, काही पुरुषांना, भगिनींना घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, स्वयंपाक केलाच पाहिजे, पोटात कावळे ओरडत आहेत इत्यादी. म्हणून वेळेला विराम करण्यापूर्वी, आणि बऱ्याच जणांना काही नाही इतर तीर्थक्षेत्रात पण जायचं आहे, म्हणून त्यामध्ये आम्ही अडसर ठरत नाही. आपण या नामसप्ताहामध्ये अजून पुढचे थोडेसे उपक्रम आहेत ते सांगतो की आगामी येणाऱ्या सिंहस्तक कुंभापूर्वी अधिक महिना येतो आहे. तो 15 मे नंतर ते जून महिन्याच्या 15 जूनपर्यंत, 19 जूनपर्यंत येतो आहे. दरम्यान आपण गुरुकुल पीठ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी अधिक महिन्याचं महत्त्व समजून घेताना दिनांक 5 जून ते 12 जून आपण लिहून घ्या, तिथे भागवत नाम सप्ताह आयोजित केलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या वतीनं. ज्यांना त्यात सहभाग घ्यायचा आहे त्यांनी आत्तापासून त्या तयारीला लागावं. इथे प्रशासकीय जे प्रतिनिधी आहेत त्यांनी पुन्हा पुढे येऊन ज्यांना 5 जून ते 12 जून या काळात नामसप्ताह भागवतात भाग घ्यायचा आहे, त्यांना ही सुवर्ण संधी आहे. तुम्ही आत्तापासूनच कामाला लागा. भागवत वाचल्यानं काय होतं हे तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे. इथे सुद्धा दर एकादशीला भागवत वाचलं जातं. त्यामुळं काय होतं, अनेक पोथ्या पुराणं वाचूनही जर समस्या सुटत नसतील, शेवटची मात्रा भागवत आहे. जन्म जन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव, संकट हे नाहीसं करण्याची ताकद महर्षी व्यासांनी भागवतात दिलेली आहे. अर्थात तो मोठा भागवत आहे आणि दर एकादशीला आपण छोटा भागवत वाचणार आहोत. तो मोठा भागवत जो 12 स्कंदाचा आहे तो आपण अधिक महिन्यात गुरुपीठावर वाचणार आहोत. त्या वाचकांनी याच्या पूर्वतयारीला आत्तापासून लागावं, आयोजकांना भेटावं आणि त्यात सहभाग घेण्याला, भले नाशिकच्या लोकांना येऊन जाऊन केलं त्र्यंबक तरी चालेल. म्हणून आपणाला ती संधी आहे. या संधीचा कृपया आपण लाभ घ्यावा. आणि मागाशी सांगितलेलं तारीख 24 एप्रिल ते 27 एप्रिल या काळात मराठवाड्यात संभाजीनगरला
मोठं प्रशिक्षण प्रदर्शन मूल्य शिक्षणाचं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केलेलं आहे. राज्यातले सर्व शिक्षण मंडळं आहेत, शासकीय प्रशासकीय प्रतिनिधी आहेत, शिक्षक पालक विद्यार्थी आहेत. ते एकदा त्या कंपासमध्ये गेल्यानंतर बाहेर पडायला ते सगळं बघायला कमीत कमी 6 तास लागतात. एवढी खचून माहिती विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी तिथे तयार केलेली आहे. ते काम युद्धपातळीवर चालू आहे. त्यांना यायचं प्रवेश विनामूल्य आहे, ते येऊ शकतात. तथा तुमचे जिथे नातलग आहेत त्यांना तिथे सांगा. म्हणून या सगळ्या बाबींमध्ये तुम्ही सहभाग घ्या. आमच्या कास्मा बेल्टच्या सगळ्या सेवेकऱ्यांनी आर्जावून तिथे यावं, कारण ते घरच सोडत नाहीत. म्हणून त्यांना कळकळीचं सांगणं आहे, तुम्ही समयदान द्या, थोडासा त्याग करा, थोडासा वेळ स्वामी कार्यासाठी द्या, मग अनुभूती घ्या. देरे हरी पालंगावरी तो कधीच देणार नाही. म्हणून हा थोडासा विनोदाचा भाग आपणासमोर मांडला. पुनश्च आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. सर्वप्रथम भगिनीवर्ग औदुंबराला केवळ वाळसा घालून दरबारात येतील. तदनंतर पुरुष वर्ग नंबर 2च्या गेटनं समाधी मठाला वाळसा घालून दरबारात येतील. वाकणार नाहीत, कोणी मुजरा करणार नाहीत, कारण वाकल्यानंतर मुजरा करताना चेंगराचेंगरी होते. हा थोडा सहानुभूतीचा भाग आहे. म्हणून आपण केवळ औदुंबराला भगिनीआधी वळसा घालून दरबारात येतील. नंतर पुरुष वर्ग नंबर 2च्या गेटनं पाठोपाठ भगिनीनंतर येतील आणि पुढचं सत्र 12 ते 2मध्ये, आज रविवार आहे, खंडोबाचा दिवस आहे. बऱ्याच लोकांना खंडोबा देवी माहीत नाही. त्यांना इथे माहिती केलं जाणार आहे का तुमचा खंडोबा अमुक अमुक आहे, देवी तमुक तमुक आहे. इथे क्षात्रधर्म नावाचा ग्रंथ क्षत्रपतींच्या कार्यक्षेत्रात तयार झालेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र निवास्यांचे 7,000 कुळांची देवी खंडोबा गोत्र याचा उल्लेख आहे. त्याचा आपण लाभ घ्या आणि वर्षातून एकदा तरी खंडोबाला देवीला जाऊन आपण सन्मानित करा आणि या कार्याला पुढे न्या. वेळ द्या, सहभाग घ्या आणि समयदान द्या. एवढंच मागणं मागून पुनश्च आपणाला मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.